जर तुम्हाला तुमच्या फार्मवरती गोचिड, ओवा, पिसा आणि शेळ्यांना मस्टॅटिस वगैरे आणि दुसरी गोष्ट फंगल इन्फेक्शन असो का आणि बऱ्याच काही अडचणी असो, ह्या जर अडचणी जर नको असतील तर पोटॅशियम परमॅनेंटची 20 रुपयाला पुडी भेटत असते. ती पुडी काय करायचं, एक चिमूटभरच थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करायचं. मी सांगितलं सर्वांना तो व्हिडिओ बघितलेला निर्जंतुकीकरण कसं करायचं. पण बरेच जण सर्वांना माहिती आहे निर्जंतुकीकरण करू शकतो. पोटॅशियम परमॅनेंटचं पाण्यानं सडा मारल्यानंतर ते पूर्ण किचडांचा वगैरे गोचिड असल्याने त्यांचा नायनाट होऊन जातो. अंडे वगैरे जर दिलेले असतील तर ते पण म्हणजे नष्ट होऊन जातात, सर्वांना माहीत आहे. पण करतात फक्त एकच दिवस, 1 ते 2 वेळेस बस झालं एवढंच. पण ज्यावेळेस 12 महिने करण्याची वेळ येते त्यावेळेस कोणीच करत नाही. हे बघा, जर शेळीपालन जर सुरळीत जर चालवायचं असेल तर ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. सर्व शेळ्या गाभण आहेत, कुठेतरी कासेचा आजार हो मग नंतर प्रॉब्लेम हो, त्याच्यासाठी आपण आठवड्यातून 2 वेळेस पोटॅशियम परमॅनेंटच्या पाण्यात सडा मारू शकतो ना आपल्या फार्ममध्ये. मग बरेच जण हे बघा 80% शेतकरी ह्या व्यवस्थापन आपल्या फार्ममध्ये करतच नाहीत. कसल्या पण म्हणजे कसं आहे, सोपं आहे पण करत नाही. ज्यावेळेस पण हजार रुपये खर्च करू शकतात, ते डॉक्टरांना देऊ शकतात 1000 रुपये, मेडिकलमध्ये जाऊन चांगली भारी भारीतली इंजेक्शन आणणं ते देणं हे चांगलं वाटते. पण 20 रुपयाची पुढे आणून 3-4 महिने आपल्या फार्ममध्ये चालवणं किंवा मुक्तसंचार गोठा असेल तिथं सडा मारून घेणं. आता बऱ्याच जणांचे कंपाऊंड असतात बाहेर फिरण्यासाठी शेळ्यांना, त्यावेळेस कमीत आठवड्यातून एक वेळेस पूर्ण एकच वेळेस झाडून काढा तुम्ही. आठवड्यातून काहीच अडचण नाही, तुमचं कंपाऊंड मोठं आहे ना, एकच वेळेस खराट्यानं झाडून काढा आणि पूर्ण सडा मारून घ्या, बस झालं तरी चालतंय. सडा 15-15 दिवसाला मुक्त संचार गोठ्यामध्ये. आणि ज्यावेळेस कंपाऊंड म्हणजे पावसाळा जर असेल तर कंपाऊंडच्या बाजूनं पूर्ण आपलं ते पावडर मारून घ्यायचं, ते निर्जंतुकीकरण करण्याचं. पण ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मी ह्या गोष्टी कशा करतो ते जाणून घेण्यासाठी आपल्या रेव्हल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, कारण पावसाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ येणार आहेत. पूर्ण पिल्लांचं संगोपन माझ्यासोबत. ज्यावेळेस बघा बऱ्याच जणांच्या फार्मवरती जर आता जर शेळ्या गाभण असतील तर त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या, कारण तुमच्या पिल्लांचं संगोपन हे एकदम चांगलं आणि व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि कुठेतरी माझ्यामुळे थोडंसं म्हणजे तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो असं मला वाटतंय. तर बघा, असं निर्जंतुकीकरण करणं चालू आहे माझं. आणि बाहेर बघा, आता पूर्ण सकाळी तुरीचं गोळी, खुराक, कॅल्शियम सर्व दिले ना, पूर्ण वेलं वगैरे आता पूर्ण म्हणजे खाऊन पोटं भरले शेळ्यांची. आता पूर्ण दुपारच्या वेळेस पूर्ण काढून घ्यायचं आणि शेळ्यामध्ये टाकलं की बाहेर मग संध्याकाळच्या वेळेस पूर्ण पोटॅशियम परमॅनेंटच्या पाण्यानं धुवून काढायचं. रोज रोज नाही, धुवून म्हणजे सडा मारून घ्यायचा. आणि आता पूर्ण जी शिबी लावून बाहेर बघू शकता तुम्ही, पूर्ण जी शिबी लावून पूर्ण खड्डे वगैरे मारणार होतो आपण. आणि पूर्ण मुक्त संचार गोठा पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून, पावसाळ्यामध्ये 4-5 महिने अजिबात शेळ्या बाहेर सोडणार नाही. मग ते कसं करतोय, काय कसं नियोजन आहे, आणि पावसाळ्यामध्ये रोगराईंना कसं आपण थांबवलं पाहिजे आपल्या फार्मवरती येण्यास, तर ह्या सर्वच गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या रेव्हल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.